आज आम्ही चाललोय आणि हा माझा नवरा प्रसाद ते सांगायलाच विसरले. असं दे रे, सवय नाही मला असं आणि असं. ओके. आणि हा माझा नवरा प्रसाद. आज आम्ही दोघांनी असं ठरवलं की आज आपण आंबोलीला जायचं, कारण पाऊस पडणार आहे म्हणजे पडतोय सध्या. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण मस्तपैकी फिरून येऊया आंबोलीला जाऊन. आणि बघा पाऊसच पडायचा थांबला. आता वरती जाऊन कळणार पाऊस आहे की नाहीये ते. आणि आंबोलीची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला नंतर मी वर गेल्यावर पुढे गेल्यावर सांगेन. वर गेल्यावर नाही. ह्याला डॅश कॅम आहे माहित आहे ना गाडीला. कॅमेरा आहे. काय करूया नको सांगते मी तुला. तर तुम्ही जर आंबोलीला येत असाल तर इकडची खूप वेडी वाकडी वळणं आहेत, त्याच्यामुळे सांभाळून या. आम्ही नवीनच कोरी करकरीत गाडी घेऊन चाललोय. थार पहिल्यांदा आंबोलीला. थारची पहिली ट्रिप आहे आंबोलीची. आणि आम्ही मस्तपैकी आता बघूया वरती जाऊन कसा व्ह्यू आहे ते, आणि तुम्हाला पण मी दाखवते. रोड थोडा खराब आहे, जर तुम्ही येत असाल तर सांभाळून या. चलो. चांगला आहे नाही खराब आहे. पोर्शे ती होय, ती पण आंबोलीत. आंबोलीत राहायला नाही ते. अरे राहायला नाही पण रोड त्याच रोडने येत आहेत ना वरून पुण्याने. पण एवढ्या भारी भारी गाड्या गोव्याला जात असणार बरोबर. ऐसा है कि तेरे जैसा कोई नहीं है. येस, मेरे जैसा कोई नहीं है. सिंगल पीस ओनली. आता आम्ही पोचलोय दाणोली गावात. हे आहे दाणोली गाव. आणि इथून आपण राईट मारला की आपण ह्याच्यात पोहोचतो फिश एक्वेरियम. कोण काय म्हणतो. आणि इथून आपण लेफ्ट नाही राईट मारला की केसरी गावात आपण पोहोचतो. हे बघा KSR एक्वेरियम. हे पण छान बघण्यासारखं आहे. आणि आंबोली त्याच्यापेक्षा छान बघण्यासारखं आहे होय की नाही. आणि असे भरपूर सारे इकडनं ट्रक येत असतात, झाडं पडलेली असतात. एकदाचा इन्सिडेंट आम्ही महाबळेश्वरलाच गेलेलो नाही, आम्ही माथेरानला गेलेलो सगळे. मग लोणावळा माथेरान असं काय. लोणावळा नाही होय लोणावळा आणि माथेरान मी चाललो फिरून झालं. माथेरानला गेलेलो आम्ही सगळे, म्हणजे इथून आम्ही गाडी घेऊन गेलेलो आणि सगळं फिरून बिरून. आणि पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे आम्हाला अर्जंटमध्ये काय झालं. अर्जंटमध्ये हे बघ, अरे सनरूफ उघडायलाच विसरलो आम्ही. आणि सवय नाही ना. आणि आम्ही अर्जंटमध्ये निघालो कारण पाऊस भरपूर पडायला लागला. आणि आम्ही एका ज्योतिर्लिंगाला जात होतो. कुठचं ते ज्योतिर्लिंग होतं. भीमाशंकरला. हा, तर त्या ज्योतिर्लिंगाला आम्हाला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं. पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे सगळं बंद झालं. आणि त्याच्यामुळे आम्ही यायला निघालो आणि सगळं फिरून बिरून सगळी जण आपापल्या ह्याला गेली जायला. काय करतोय आता काकांचं होणार असतं. आणि सगळेजण जायला निघाले, आम्ही पण यायला निघालो. आणि सगळं आम्ही मस्तपैकी व्यवस्थित उतरून घाटबीट आलो. आणि इकडे येऊन झाड पडलं आंबोलीत. 3-4 तास आडवं सगळं फिरून आलो. आणि आम्ही घराच्या पोचायला अर्धा तास लागणार राहिला असेल घरी पोचायला. तितक्यातच वाटेत झाड पडलं आणि आम्ही 3-4 तास गाडीतच अडकून पडलेलो. मग एक झोप काढली, डुलकी काढली. मग नंतर त्यांचं आंबोलीचं हे आलं फॉरेस्ट डिपार्टमेंट. मग त्यांनी झाडबीड काढलं आणि नंतर आम्ही निघालो. असं असतं. काय असतं असं, जर घरी पोचवायचं नसेल तर आपण कुठे पण अडकून बसू शकतो. त्याच्यामुळे सगळं फिरूनच घरी जायचं, कुठे पण बाहेर पडलं. इकडे तिकडे थांबत नाही आहोत आम्ही. डायरेक्ट जाणार आहोत एका मेन वॉटरफॉलला. तिकडचं लोकेशन तर एकदम भारी आहे आणि वॉटरफॉल तर तो एकदमच सगळ्यात भारी आहे. एकदम म्हणायला. आणि पोट पण भारी आहे, त्याला हलका आहे, त्याला भारी करायचं आहे. काहीतरी खायला नको. डायरेक्ट काय झालं, भूक लागली तुला? लगेच कशी भूक लागते रे, माणूस आहे. आता तुला सँडविच खाऊन आलास. मी तर नुसते ओट्सच खाल्ले तरी मला भूक लागली आहे. पण मी सांगत नाहीये काय भेटणार नाही. तू जाणार तिकडे खूप जंगल आहे आणि तिकडे काही मिळत नाही. आणि प्लस गाडी तिथपर्यंत पोचत नाही, चालत जायला लागतं वाटेत जाताना. आणि वाटेत जाताना
ना तेव्हा असंच होतं की पाऊस पडतो म्हणून आम्ही येत असतो, पण आल्यावर पाऊसच नसतो. आंबोलीत आलो आणि माकड नाही दिसलं असं होऊ शकत. मी तर खाल्लं कुठातून माकड घेऊन इकडे आली. असं तुम्हाला वाटेत ना जाताना हजारो धबधबे दिसतील पूर्ण घाटात. एवढे भारी आणि एवढे मस्त मस्त सीन्स आहेत ना. तर बाहेरचा व्ह्यू एवढा सुंदर आहे, तर माझं तोंड बघायची काय गरज आहे का? नाही आहे. माझा आवाज आला तरी बस आहे. ट्रॅफिक लागलंय जरा दाखव. हा मगासपासून मला सनरूफ बंद करून ठेवला नाही, कारण काय सांगतो, पाऊस पडला म्हणून सनरूफ बंद केला म्हणून. कशाला तर पाणी पाणी गळेल म्हणून. हवा तशी एवढी थंड नाहीये. आता आलोय आपण मेन वॉटरफॉलला आंबोलीच्या. गर्दी आहे, सॅटरडे आहे, त्याच्यामुळे कदाचित आम्ही असं वीकडेजला आलो असतो तर बरं झालं असतं. वीकेंडला आलो म्हणून थोडीशी गर्दी भेटते. तो बघा वरून धबधबा ओततोय बघा. म्हणतोय धनू तू कुठे होतीस एवढे दिवस, का नाही आलीस? पाऊस. आम्ही थांबलोय जेवायला हॉटेल चैतन्यमध्ये आंबोलीत येऊन, आणि बाहेरच्या टेबलवर बसलो. मस्त छान थंडगार वारा सुटलाय आणि मजा येते. आणि मला वाटतं हा गाडीच बघायला बाहेर येऊन बसला. पहिला आम्ही आत बसलेलो. आमची गाडी तिकडे आहे. मला असं वाटतं तू गाडीसाठी येऊन बाहेर. 100% नाही तर तू बाहेर येणार आहे. खाली बघ किती. ही आली माझी व्हेज थाळी, मस्तपैकी पापड, 2 चपाती, आणि मी भात जेवली तर जेवेन. कसं आहे जेवण? छान. जेवायच्या जागी सांगताय छान आहे. आता सांग कसं आहे. ठीक आहे. पेटपूजा झाली आमची, मस्तपैकी जेवलो. मी व्हेज, यो नॉन व्हेज, फिश थाळी, आणि मी मस्तपैकी व्हेज जेवण जेवली. गुलाबजामुन पण होता, त्याच्यात पण एकच होता. आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि आता हॉटेलला आमचं थोडं पुढे होतं आणि आमचं म्हणजे जेवायचं. आमचं म्हणजे तेच रे. आता आंबोलीत का आपलं हॉटेल असणार? नाही, राहायचं यायचं वाटायचं लोकांना, ते नाही. तर आता आपण इकडनं आलो, झारापूर मध्ये आलो आपण. ते इकडनं आलो. या साईडला आपलं बेळगाव कोल्हापूर राहिलं, म्हणजे आंबोली बेळगाव आजरा बिजरा राहिलं. आणि आता इकडनं आपण लेफ्ट घेतोय. आपण जेवायला मागे गेलो ना, त्यामुळे आता इकडनं आपण लेफ्ट घेतो. इथे समोर बोर्ड आहे हा बघा. नाही तिकडनं झारापूर येताना आपल्याला राईट घ्यावा लागतो. आंबोली ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, त्या बोर्ड कडून आपण लेफ्ट घ्यायचं, म्हणजे चौकूळ रस्त्याला. हा, ह्याचे बाबा रस्ते बिस्ते सगळे विथ ऍड्रेस. मॅप पण एवढा परफेक्ट सांगू शकत नाही तेवढं हा सांगणार सगळं. त्याच्यामुळे सनरूफ का बंद करतो? कोण फोडणार आहे येडा? आणि ह्याच्यावर काचच आहे ना, या पुठ्ठ्याच्या वरती. नुसती पुठ्ठ्याच्या वरती फुटू दे. मग उडी ठेवली आणि जर ते पुठ्ठ्यात खाली आला माकड तर आला. आणि एवढी काय साधी काच थोडी लावणार आहे. ते बघ तिकडे रान कोंबडी आणि काहीतरी वेगळाच प्राणी होता. हळूहळू चल जरा, पक्षी प्राणी बघून दे. जंगल सफारीला हो, त्या जिम कॉर्बेट मध्ये गेलेलो, त्याच्यापेक्षा आम्ही इकडे आलो असतं तर बरं होतं. त्याच्यात जाऊन काय दिसलंच नाही. सगळे नुसते हरिण आणि ते, आणि कोण होते, सांबर, हरिण आणि एक ते कुठचा तरी प्राणी होता, 12 शिंगांचा नव्हता, पण शिंग जास्त होती तो होता. तर आमच्या तर आंबोलीत हे टाकायचं. आमच्या आंबोलीत गवेरेडे तर दिसतात, ह्या चोई नाहीत. जायचो म्हणजे बोलायचे जरा प्रॉब्लेम झालेत. नवीन ब्लॉगिंग करताना. नवीन नाही मी ब्लॉगर. आपण किती ब्लॉग बनवले? 70 ब्लॉग मध्ये आता किती दिवस गॅप घेतला? 70 दिवसाचा नाही, 700 दिवसाचा गॅप घेतला. 700 दिवसात इतक्यात मी युट्यूबर बनली. 70च्या ट्रिपल
गॅप घेतला 201 दिवसाचा. काय करणार, जाऊ दे, होतं असं. माणूस सगळीच कामं करू शकत नाही, काहीतरी स्किप करायलाच खाली सरळ इथून गेलेत ना तर राईटला धबधबा आणि पुढे गेलं की गोयात.